दरम्यान विधानसभा विधान भवनातील पोस्टर्सवरून सध्या राजकारण सुरू झालंय। भारतीय टीमनं वर्ल्ड कप जिंकला, मग पोस्टर्स मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे का, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी विचारलाय। तर मुंबईभर रोहित पवार यांनी फिरून पाहावं, टीम इंडियाचे पोस्टर्स लावल्याचं उत्तर आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलंय। पोस्टर्सवरून त्यामुळे आता राजकारण सुरू होत असल्याचं बघायला मिळतंय। भारतीय टीमनं वर्ल्ड कप जिंकलाय, मग पोस्टर्स मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे का, असा सवाल आमदार रोहित पवार उपस्थित करतात। तर मुंबईभर रोहित पवार यांनी फिरावं, मग कळेल, टीम इंडियाचे पोस्टर्स लावल्याचं उत्तर यावेळेस प्रताप सरनाईक यांनी दिलंय। खेळात राजकारण आणत असाल तर तुमची कुवत कळते, असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। तर विधान भवनाबाहेरील पोस्टर्सवरून देखील रोहित पवार यांनी आक्षेप नोंदवलाय। विधान भवनाबाहेरील पोस्टर्सवर रोहित पवार यांनी आक्षेप नोंदवल्याचं पाहायला मिळतंय। चा मुद्दा आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं काय, आमच्या सगळ्यांचं मत आहे की वर्ल्ड कप हा इंडियन टीमली जिंकलेला आहे। त्यामुळे अशा प्रकारचे फोटोज हे अधिवेशनाच्या बाहेर सर्वांच्या वतीने लावायला पाहिजे होते, सभागृहाच्या वतीने लावायला पाहिजे होते। कारण आत बसणारा जो कुठला आमदार आहे तो कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याचं प्रेम देशावर आहे आणि या टीमवर आहे, आणि या टीमली मिळून हा वर्ल्ड कप जिंकला आहे। पण या सरकारला फक्त पोस्टरबाजी माहिती आहे, तर अशा पद्धतीचे पोस्टर लावले ज्या पोस्टरवरनं इंडियन टीमच गायब आहे। मग हे आश्चर्याची गोष्ट आहे। मग इंडियन टीमला तुम्ही स्वागत करता आणि जर अशा पद्धतीचं राजकारण करत असाल, हे कितपत योग्य आहे? अशा पद्धतीचे पोस्टर हे विधानसभेच्या बाहेर लावावे आपल्या टीमचं स्वागत करण्यासाठी, असंही मागणी या ठिकाणी आम्ही सर्वजण करणार आहोत। हे पोस्टर राजकीय नेत्यांचे लावलेले आहेत। जर त्यांनी मुंबई रोहित पवारांनी फिरून जर बघितली तर कदाचित त्यांना कल्पना येईल की आमच्या नेत्यांचे फोटो नाहीत तर सगळे भारतीय टीमचे फोटो सगळीकडे झळकलेले आहेत। आणि आम्हाला अभिमान आहे का 2007 साली त्या बसच्या टपावर, कुठल्या बसच्या टपावर जितेंद्र आव्हाड फिरत होते आणि जगज्जेच्या टीमचं स्वागत करत होते, मला सांगा 2011 साली त्यांनी काय केलं? आज रोहित पवार आत्ताच कुठे राजकारणामध्ये सक्रिय झालेत आणि ते अजूनपर्यंत क्रिकेट ह्या विश्वाबद्दल त्यांना काही कल्पना नाही। ते जर अशा आरोपांच्या फैरी झाडत असतील, अहो हिंमत होती तर आज कालपर्यंत ह्या रोहित पवारांनी का नाही ह्या क्रिकेटपटूंना ह्या ठिकाणी बोलवून त्यांचं स्वागत करा असं सांगितलं?